नमस्कार, महाराष्ट्र भूषण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहू बातम्या विस्ताराने। उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना नंदेश्वरकरांनी वाहिली श्रद्धांजली। नंदेश्वर तालुका मंगळवेढा येथे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून शोक व्यक्त केला। यावेळी नंदेश्वर मधील विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कणखर नेतृत्व या देशातल्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक माणसाला परिचित असणारा चेहरा म्हणजे अजितदादा आज आपल्यातून दुर्दैवी निघून गेलेले आहेत। त्यांना देवाचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व असा नेते पुन्हा होणे नाही व अजितदादाला नंदेश्वर गावाच्या वतीनं कडकडीत बंद ठेवून गावामध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी व सर्व घटकांनी सर्व समाजाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे। संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत होता आणि त्यांची निर्णय क्षमता एवढी होती, कुठल्याही नेत्याकडे त्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता नव्हती आणि एक अतिशय धाडसी असं नेतृत्व होतं आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती। तर आपला महाराष्ट्र एका धाडसी नेत्याला मुकलेला आहे आणि आपल्या सगळ्या राज्यावर आज शोककळा पसरली आहे। तरी आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं। महाराष्ट्रात 4 वेळा ज्यांनी उपमुख्यमंत्रीपद मिळवलं अशा त्यांनी उपमुख्यमंत्रीपद मिळवलं। 1-2 वेळा मुख्यमंत्री होता अडचणीमुळे ते झाले नाहीत, त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं। महाराष्ट्रातला सगळ्यात कणखर नेता अजित पवारांसमोर एकनाथ शिंदे असो, देवेंद्र फडणवीस असो। विमान अपघातामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं आणि या राज्यावरती शोककळा पसरली। तर एक धाडसी नेतृत्व, एक विकासाभिमुख नेतृत्व, जे की एखादा शब्द दिला तर ते अतिशय प्रामाणिकपणे तो पार पाडणारे असं हे नेतृत्व या राज्यानं गमावलं। माझ्या वतीनं मी व आपल्या तमाम जनतेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।